कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली। शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी घराजवळ कोथरूडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। ऑक्टोबर 2021 मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता। या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती। गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता। यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता। पुण्यात या प्रसंगावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती। हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता, पासेस वगैरे नव्हते असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता। स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर त्यांना महिला आघाडीचे पदही देण्यात आलं होतं। शरद मोहोळने हिंदू रक्षक गोरक्षक म्हणूनही स्वतःची प्रतिमा उंचावली होती। त्यातूनच त्याची राजकारणातील महत्त्वाकांक्षा वाढल्याचं दिसून येत होतं। आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीला नगरसेवक करायचं अशी इच्छाही मोहोळने प्रगट केली होती। त्याची वाढती महत्त्वाकांक्षा काहींसाठी अडचणी ठरली होती। त्यातून कुणी पाऊल उचललं आहे का याचीही चौकशी करण्यात येत आहे। त्यामुळे शरद मोहोळची बायकोला आगामी नगरपालिकेला निवडणुकीत नगरसेवक करायची इच्छा ही अपूर्णच राहिली असल्याचं देखील बोललं जात आहे।